कोल्हापूरची जीवनदायिनी असणारी पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे। या पंचगंगा नदीपात्र जलपर्णीने व्यापून गेलेला आहे। मी आता आहे पंचगंगा नदीवरील शिरोली पूल परिसरामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। हे पूर्ण पंचगंगेचं पात्र जे आहे ते जलपर्णीने व्यापून गेलेलं आहे। जर लांबून याकडे आपण पाहिलं तर एखादं खेळाचं मैदान किंवा क्रिकेटचं स्टेडियम आपल्याला हे वाटेल, मात्र ही आहे पंचगंगा नदी आणि पंचगंगा नदीचं पात्र। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर गेल्या अनेक वर्षापासून पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। या संदर्भात याचिका देखील न्यायालयात दाखल आहेत, मात्र याकडे गांभीर्याने पाहिलं जात नसल्याचंच या सगळ्या दृश्यावरून आपल्याला लक्षात येईल। अगदी काही दिवसापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील कोल्हापूरमध्ये येऊन पाहणी केलेली होती आणि थेट नाल्याचं पाणी या पंचगंगा नद्यांमध्ये येत असल्याचं निदर्शनाला आलेलं होतं। कोणत्याही प्रक्रियेविना सांडपाणी या सगळ्या पंचगंगा नदीमध्ये मिसळतंय आणि त्याचाच परिणाम आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणावर ही जलपर्णी जी आहे ती या नदीपात्रामध्ये दिसते। आपल्याला या ठिकाणी नदीमध्ये नदीपात्रात पाणी सुद्धा दिसत नाही, इतकी भीषण परिस्थिती या सगळ्या पंचगंगा नदीची आहे। खरं तर कोल्हापूर जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो। अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांमधले पाणी आटलेलं असताना पंचगंगा नदीमध्ये पाणी आहे, मात्र ते प्रदूषित झालेलं आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर जलपर्णी जी आहे ती या सगळ्या नदीमध्ये दिसते आणि यामुळे एक मोठा धोका नदीकाठच्या गावातील लोकांना दिसतोय। खरं तर याकडं प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं होतं। या पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी कोट्यावधीचा निधी देखील आलेला आहे, मात्र हा निधी जातो कुठे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण ज्या पद्धतीनं ही जलपर्णी आता गेल्या काही दिवसापासून पंचगंगा नदीमध्ये दिसते ते पाहता ही विदारक दृश्य आहेत म्हणावी लागतील आणि त्यामुळेच पंचगंगा नदी प्रदूषणाकडे हे प्रशासन गांभीर्यानं पाहणार आहे की नाही हाच प्रश्न आता कोल्हापूरकरांना या निमित्तानं पडलेला आहे। जर्नल सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।